इन्सुलेटर्स कंडक्टर्स एकमेकांना शॉर्ट होऊ नयेत तसेच क्रॉस आर्म आणि पोल्समधून करंट वाहू नये याकरिता ट्रान्समिशन डिस्ट्रीब्यूशन लाईनमध्ये इन्सुलेटर्स वापरतात. हे पोर्सेलिन अथवा काचेपासून बनवलेले असतात. यांचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चकचकीत केलेला असतो. यांचा इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असते. हे अतिशय मजबूत असल्याने याचे सरासरी आयुष्यमान 25 वर्ष असते. इन्सुलेटरचे प्रकार: 1. पिन इन्सुलेटर, 2. शॅकल इन्सुलेटर, 3. सस्पेन्शन इन्सुलेटर आणि 4. स्टे इन्सुलेटर. पिन इन्सुलेटर हे इन्सुलेटर पोर्सेलिन अथवा टणक काचेपासून बनवलेले असतात. व्होल्टेज सहन करण्याच्या क्षमतेनुसार याचे 1 पीस, 2 पीस अथवा 3 पीस असे 3 प्रकार पडतात. या इन्सुलेटरच्या खालील बाजूस मध्यभागी थ्रेड असलेला गाळा असतो. या गाळ्यात गॅल्वनाइज स्पिंडल बसवून त्यावर असलेल्या क्रॉस आर्मवर हा इन्सुलेटर बसवितात. लाईन सरळ नेत असताना इन्सुलेटरच्या टॉपवर असलेल्या खाचेत लाईन कंडक्टर ठेवून तो बांधतात. लाईन वळत असताना इन्सुलेटरच्या टॉपवर असलेल्या खाचेत लाईन कंडक्टर न बसविता तो बाजूने वेढा घेऊन बांधतात. उपयोग: 1 पीस इन्सुलेटर 660 वोल्ट पर्यंतच्या LT लाईनमध्ये, 2 पीस आणि 3 पीस इन्सुलेटर्स 33 किलोव्होल्ट पर्यंतच्या HT लाईनमध्ये वापरतात. या प्रकारचे इन्सुलेटर नेहमी उभे वापरतात. शॅकल इन्सुलेटर या इन्सुलेटरला मध्यभागी असलेल्या छिद्रात नटबोल्ट टाकून U आकाराच्या क्लॅम्पच्या सहाय्याने भिंतीवर किंवा 2 लोखंडी नटबोल्टच्या सहाय्याने क्रॉस आर्मवर बसवितात. इन्सुलेटरच्या बाजूच्या गाळ्यात लाईन कंडक्टर अथवा वायर ठेवून ती सॉफ्ट वाइंडिंग वायरच्या सहाय्याने बांधतात. उपयोग: लो आणि मीडियम व्होल्टेजच्या डिस्ट्रीब्यूशन लाईनमध्ये लाईनच्या सुरुवातीस, शेवटी अथवा लाईन वळवताना याचा वापर करतात. सस्पेन्शन इन्सुलेटर हा चिनी मातीपासून बनवलेला असतो. यामध्ये व्होल्टेजनुसार इन्सुलेटरची एकावर एक अशी जोडणी करून त्यापासून माळ तयार करतात. यामधील प्रत्येक इन्सुलेटरचा आकार बशीप्रमाणे असतो म्हणून याला डिस्क इन्सुलेटर असेही म्हणतात. प्रत्येक डिस्कची व्होल्टेज क्षमता 11 किलोव्होल्ट इतकी असून 440 किलोव्होल्टच्या लाईनकरिता अंदाजे 40 डिस्कची माळ बनवितात. सर्वात खालच्या इन्सुलेटरच्या तळाशी शील्ड रिंगसह कंडक्टर जोडलेला असतो. सर्वात वरचा इन्सुलेटर आर्किंग हॉर्नला जोडतात. हे संपूर्ण युनिट टॉवरच्या क्रॉस आर्मला जोडतात. त्यामुळे कंडक्टर हवेत टांगता राहतो. याला सस्पेन्शन इन्सुलेटर असे म्हणतात. याचा आकार मोठा असून किंमत जास्त असते. उपयोग: EHT आणि HT ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरतात. स्टे इन्सुलेटर हा इन्सुलेटर पोर्सेलिनपासून बनवलेला असून अत्यंत टणक असतो. यामध्ये एकमेकांच्या काटकोनात 2 गाळे असून त्यामधून स्टे वायर ओवलेली असते. इन्सुलेटर जमिनीपासून कमीत कमी 3 मीटर उंचीवर बसवतात. काही कारणास्तव लाईन तुटून स्टे वायरवर पडल्याने तिला स्पर्श झाल्यास शॉक बसू नये म्हणून हा इन्सुलेटर वापरतात.